हरी स्पीकरवरती कोण आहे बाबा? नाजूक काम आहे ते. हरी राहू दे असं. हरी लो माझे हरी चित्त हरी ले माझे हरी चित्त हरी माझे हरी चित्त
आता कैची जाऊ घरा, आता कैची जाऊ घरा, नोही परा लौकी पारखियासी सांगता गोष्टी, पारखियासी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील तुका म्हणे निवंत राही, पाहिले पाही परतून आता कैची जाऊ घरा, नोही परा लौकी पांडुरंग थोरू ज्ञानेश्वर करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी संत ऋषीनाथ बाबा यांच्या नावाने ही दिंडी सोहळा गेले 22 वर्ष हरिभक्त परायण ब्रह्मानंद मूर्ती मयुरानंद महाराज भांडे असं एक नाव त्याचं संतोष भांडे आहे. मयुरानंद नावाची त्यांनी हे केलेली आहे आणि तुम्ही त्यांच्या जोडीला सगळं. बाबा तुमचं काय नाव? हा भगवान बाबा. तुमचं बाबा? रड बाबा. तुमचं बाबा? रमेश बाबा. सगळं बाबाच आता आपणच बाबू विठाल इथे आदेश शिवाय काम चालतच नाही. आदेश आदेश आणि तो आदेश आमच्या मयुरानंद महाराजांना सद्गुरुनाथांनी दिलेला आहे. वास्तविक ते कधी ढळल्याने माघार घेतले नाही आणि एका हाताने कारभार चालत असल्यामुळे काम परफेक्ट होतं. कोणी मध्ये काड्या घालायला येत. आम्हाला जसा परमात्मा सुचवतो करतो तसं आम्ही करणार आणि करत जायचा आणि एकटा कधी मागा पडत नाही आणि आणखीन तुम्हाला साथ चांगली मिळेल. कारण ही गेले आता तपाला 2 वर्ष बाकी आहे. दुसऱ्या तपाला 2 वर्ष बाकी. तोपर्यंत परमात्म्याने त्यांचं लग्न बी होऊन झालं, सगळं होऊन झालं. हो ना. अरे अशक्य काय? तो परमात्मा आहे ना, तो काही गॉगल लावून ना बसला. एवढ्या दिंड्या माझ्या नावाने करतो, दरवर्षी नाचतो आणि ते पुन्हा प्रयत्न किती कसरत करतात. बाकीचे सगळे कसाला लावतात पण ते हातात नाही. कारण त्यांना सद्गुरूची कृपा आहे, त्यांच्यावरती विशेष कृपा आहे आणि ती विशेष कृपा मृदुंगाचार्य बाबा तुम्ही सगळेच भाऊ, रमेश भाऊ तुम्ही सुद्धा सगळ्यांनी साथ करायची. साथ केली तर आपल्याला सुद्धा
भगवंताच्या नामाची साथ मिळाली. सगळ्यांनी टेकू दिले तर टेकू काढायचं नाही. गोवर्धन पर्वताला ना काट्या लावल्या, याने नुकतं नख लावले, आम्ही किती जोर लावलेलं आहे. मग सगळ्या मानांचं ओळखलं आणि त्याने केला नख तोडा लूट. आता तो डोंगर आहे गोवर्धन पर्वत, तसाही सद्गुरुनाथांची पालखी. काय स्वार्थ यांचा? भगवंत त्यांना अखंड यश देऊ. आणि आपल्याला दरवर्षी ऐकतो, हरेक ठिकाणी ऐकतो, आला ऐकतो, पण आज शॉर्ट बट स्ट्रीट थोडक्यात पण महत्वाचं. सज्जनो, या काल्याच्या प्रसादाला जो आता प्रसाद बनवला जातो, जमेल तेवढ्या स्पीडने बनवा. कारण आम्ही एकदा जय विठ्ठल केल्यानंतर थबर आमटी होतं, थबर भाजी होतं, असं काही काम होता बाबा. तेव्हा आम्हाला तसाच निघायला लागेल. निघाली बाहेर, ती नाही बघत माझी चप्पल नाही मिळली, काय नाही ना, आम्ही चाललो आमचं नवरदेव पुढे. बरं असो, यांना या पंक्तीला कोणी हातभार लावलेला आहे, कोणाच्या नावाने वैकुंठवासी बबन विठ्ठल भागवत आणि हरिभक्त परायण लता बबन भागवत या माईने त्यांची मुलं अनुपम बबन भागवत, विनायक बबन भागवत आणि त्यांच्या सुना निरीशा अनुपम भागवत, रोहिणी विनायक भागवत, नातू वेद आणि अनिष्का. आम्ही यांच्या बंगल्यावरती 2-3 दिवस होतो. ही सेवा करायला मयुरानंद महाराज विशेष खतरनाक कार्यक्रम. काय गरम पाणी, थंड पाणी, काय जेवण खावण सगळे व्यवस्थित टकाटक केले. आणि त्यांचे दुर्गुडे बाबांच्या त्यांच्या नातेवाईक आहेत, नेरकर ताईंच्या सुद्धा नातेवाईक आहेत. परंतु तुम्हाला हे लाभलं आणि काही काळजी करायचं कारण नाही. काल्याचा अभंग ऐकून छान लय कीर्तन ऐकले, लय कीर्तन ऐकले. तू उलट असं वाटतं आता बस झाला जास्त सांगू टाकतो. फक्त आमचा काम उरत विठा आला विठा. कशाचा आहे? धन्य धन्य निवृत्ती नाथांचा समाधी सोहळा आहे. त्याच्या अगोदर शिव भोळा समुद्रावरती त्याचे पाय माझ्या चित्ती वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोधकाम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादून पवन झालो चराचरी. हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. भगवान परमात्मा याला पाहिला नंदाचा
राजाचा नंदाला पाहिल्यानंतर तिने वेदिले म्हणत त्याने मन वेधल्यानंतर यांच्या मनात सतत गवळणीच्या मनात त्या भगवान परमात्म्याबद्दल आकर्षण वाटल्यामुळे मथुरेला दही दूध लोणी विकायला गेले असताना तिकडनं कौसाकडून दही दूध लोणी मथुरेतून विकून आल्यानंतर त्या गवळणीचा चित्त हरवून गेला. हार किती पैसे जमलेत, हार वित्त विसरले, डोक्यावर काय भार आहे, वजन आहे, पैसे विसरून गेले. आणि मग चौकात आल्यानंतर कहा पगडारू देखे तो सर्वहीने घेरा. आता सुद्धा तिचा अवस्था आहे. जिथं बघाल तिथे हरिचिया दस हरी हरिचिया दास हरी नाही दिशा. 5257 वर्षापूर्वी त्या गवळणीला कहा पगडारू स्वरूपाचा ठसावलेला होता. कृष्ण आतमध्ये होता, कृष्ण बाहेर पण होता. आज मी तसाच आहे. फक्त तुम्ही घेणारे हो करतात, कार्यक्रमात पाना डोळवतात, स्वरूपाजवळ कळलं का, नाम समजलं का, हो पण लक्षण बघायला गेलं तर गुरुदेव होता, विठ्ठल तुम्ही या दिंडीला वारीला येता आणि या मयुरानंद महाराजांना, नवे रिद्धिनाथ बाबांना, नवे माझ्या निरोधी बाबांच्या सख्याच्या वारीला येऊन आपल्या जीवनामध्ये एक पुष्प इथं वाहण्याकरता, आपल्या जीवनामध्ये एक द्वादशी सोडण्याकरता अपूर्व महान सोहळा आहे. आणि रात्री सुद्धा ते सांगायचं राहिलं म्हणते समाधी घेतली त्या आजच्या दिवशी. कारण निवृत्तीनाथ दादा थोडस घेतलं तर चालेल का समाधीबद्दल? हो नक्की. निवृत्तीनाथ दादा, कारण ज्ञानोबरांनी समाधी घेतली आळंदीला, सोपान काकाने समाधी घेतली कुठे? सासवडला, तिथेही कीर्तन झाली. मुक्ताईनी कुठे? आपल्या मुक्ताई नगरला, तिथे विलीन झाल्या. दादांना एकट्याला बेचैन व्हायला लागलं. कोण दादा? निरोधी दादा. मग तसं ते पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर दादाने पांडुरंगासमोर मनोगत प्रकट केला, मला आता राहत नाही, मी ही समाधी घेतो. पण तुम्ही कुठे घेणार? पांडुरंगरायाने विचारलं कुठे घेणार? सांगितलं मी त्र्यंबकेश्वर
शिखरी मागे उभा शोभे ब्रह्मगिरी. या ठिकाणी आज सगळ्या साधू संत आले होते. येताना निवृत्तीनाथांनी त्यांना पांडुरंगरायाने विमानात बसून आणलंय आणि येताना कुठे आपल्या सप्तशृंगेला त्यांनी बाबा नाथ बाबा बोलले आईचं दर्शन घेऊ आणि तिथे थांबले. दर्शन घेतले. काही ऋषीमुनी मंडळ बरोबर होते आणि दर्शन घेतल्यानंतर इकडे आल्यानंतर दुपारची पारणं सोडलं आणि सोडल्यानंतर निवांत शांत दांत आणि एकांत नवे नवे मन बुद्धी चित्त विचार. आपल्या चिंपण आहे त्यांच्या समाधीबद्दल काय बोलावं रे, आपण काय बोलावा. आणि त्यांनी समाधी घेतली तर अजून परत आपण येतो. सर्वच जण येतात आणि खरोखर आपलं भाग्य सौभाग्य आहे की आपल्या हातून सद्गुरुनाथ करून घेतात. मयुरानंद महाराज तुमच्याकडून करून घेताना तुमचे आई वडील भाग्यशाली आहे. तुमचे अख्खे खानदानी गाव भाग्यशाली आहे. मानवली गाव ते इथपर्यंत येणं खाऊ नये ते पायी वा टाळ्या वाजवा. ऐक्यात टाळ्या वाजवायच्या पायी तुम्ही आल्यात आणि ऐक्या वेळेला आलो. आयत्या पिठार रे घोड्या ओढाला देव तसं नाम तसं. परंतु हे पायी आल्यात तो परमात्मा जसा असं त्याला तसा फळ मिळत असून तो समाधी घेतली आणि त्या समाधीच्या निमित्ताने आजचा काल्याचा प्रसंग आहे. आणि त्या काल्याच्या प्रसंगाने ती गवळण म्हणते कम टू पॉइंट. ती गवळण काय म्हणतो, हरिने माझे हरिले चित्त फार वित्त विसरले. आता सगळ्यांनी विसरायचं फार वित्त म्हणतो विसरलो. आता काही सुचत नाही. आता कैसे पैसे किती आता कैची जाऊ घरा. आता घरा कशी जाऊ नव्हे परा लौकिक. लौकिकपणा नकोय आपल्याला असली पाहिजे. असली पाहिजे असेल तर ओम सोमच्या पलीकडे सांगणारा महात्मा भेटला पाहिजे. तिथंच आटकून ठेवणारा नाही. वरचे खटका बसता का मागच्या भेट्यावर आम्हाला अरे काय पुढचं घे ना पुढचं घे. खरोखरच ते भाग्यशाली महाराज ते तुमचे गावचे ते गोड पाल तर कधी घेऊन माणसं ठरलेली अख्खा प्रसाद घेऊन गेला. नुसता प्रसाद नाही मालकाच्या गळ्यात नवीन माळ घातली. आमच्या त्यांनी नवीन माळ आणून दिली. त्यांनी लक्ष लगेच घेतलं. मंदिरात जाऊ कुठे भिंतीला जाऊ वारी जावं देव रिकामा ठेवत नाही. त्याची लिला तो पाहतो विठाल. हरिले चित्त भार वित्त विसरले. मग ते ताई बोलतो आता काहीची जाऊ घरा. आता घरा कशी जाऊ
नोही परालौकिक. तुम्हाला वाटत भलता स्पीड घेतले. मोटरसायकलला असला तर स्पीड मध्ये जातो, फोर व्हीलर असला डबल स्पीड मध्ये असतो, आणि विमाना बसला तर मग सांगायलाच नको, मग खालची टेस्टना लागतच नाही. खालची टेस्टना तरी बी आपण थोडासा थांबायला लागतो, वेटिंग करायची असते. आती काही पण काही कामाची नाही. आता आपण लवकर उरकला, दादा कापाकापी चालू आहे. तुमचं कुठे जाईल लवकर सांगा. ते मोठे मोठे देवाची नावं येतात, ते पण करणार काय. समय बडा बलवान, आणि त्या समयाला वेळेला, कारण समयाशी सादर व्हावे देव समयाला सादर व्हायचा, आणि तो समयाला सादर झाल्यानंतर आता कैची चालू खरा लौकिक ना. मग लौकिकपणा नाही कामाचा. लौकिकपणा तुम्हाला सांगतो, त्या गवळणीने प्रत्येकीने लौकिकपणा सोडून दिलेला होता, आणि सोडून दिल्यामुळे भगवान श्री कृष्ण मोठे झाले होते. आजच्या काही कीर्तनात देव मोठेच झालेले आहे, आणि खांद्यावरती मुंगूस घेऊन आळोआळी फिरत होते ना. फिरता फिरता आज काहीतरी वेगळं घडेल. काय घडेल? एकाने छेडलंच, एका गवळणीने त्यांना छेडलं. कृष्णा, तू सगळ्याकडे जातोस, माझ्याकडे येऊन बघ. माझ्याकडे काय बघितलं गवळ? माहिती आहे आम्हाला, ते आमच्याकडे तू येऊच शकत नाही. आला तर तुला बदडून काढू, बदडून मारून टाकू. म्हटलं असा नाही. अरे आपल्या गोकुळातले लेकरं सगळे लुकड्या पेंड्या वाकल्या सगळे गाडी पहिलवान आहेत. तिकडे कंसाची माणसं येतात, दुधाळ गाया चोरून येतात. आपल्या लोकांना काही दही दूध मिळत नाही, आणि तू सांगतो माझ्याकडे येऊन बघ. आणि ते जाता जाता त्याने काय केलं, जांभूळ वनातून त्या गवळाने जात होत्या मथुरेला. लोणी होता त्यांच्याकडे, लोणी होता. तर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, अरे पेंड्या, शांभवी मावशीकडे थोडस लोणी मागून घे. ते म्हणतात, लोणी मावशी, कृष्ण आले आज, त्याला थोडस लोणी दे. फुकट शेण बोलतो तुला. आम्ही बोल बाजारात घेऊन चाललोय, आणि तुला कुठं लोणी देऊ म्हणतो. असं आहे का? थोडासा तर दे. नाही बोल, तुला बी मार देईन, त्याला बी मार देईन. मग काय काय असतात ना आगाव, काय काय पके आगाव असतात. होळीचं पुस्तक मागायला गेलं तरी ते म्हातारी झाडू घेतं मारायला पोरांना. होळीचा सगळ्यांना देत असत लेकरांना, पण ती म्हातारी त्याला बी देत नव्हती. इथले नाही का, दुसरी ती मथुरेतली होती. म्हणजे आपण सगळ्या गोकुळातले आहोत. विठाल विठाल. त्या कृष्णाने सांगितलं, हे शांभवी मावशीचं घर कुठं आलं रे? तो गोपेश्वरचं मंदिर आहे, आणि मंदिराच्या उत्तर दिशेला तिचं घर आहे. आणि तिथे एक काम करायचा, संध्याकाळी घररंबा येतात, टिपून येतात. संध्याकाळी जेवण खावण झाला का मग जाऊन आई वडिलांच्या दोघांच्या मध्ये झोपायचा. आणि मग 12च्या नंतर बाबा चाललं तुम्ही या या, आम्ही बी लवकरच जेव, काय काळजी नाही. जाऊ दे, आता कोणाला सांगू नका. या आई वडिलांच्या मध्ये झोपला ना. प्रत्येकाला आतल्या गोठातून सांगितलेलं होतं, गोपेश्वरच्या मंदिरात रात्री 12च्या नंतर यायचं. पेंड्या झोपलेला होता, प्युअर नव्हता झोपला, सोंग केलेला होता. त्याने असं गुडघ्यावरती हालत हालत आई वडील झोपल्यात बघितलं, बाहेर पडला. वाकल्या तसा तोच बाहेर पडला. सगळे सोंगडे आले, गोपेश्वर मंदिरामध्ये थांबलं. हे पहा, हळू हळू चाला.
कृष्णा जायचं कुठं सांग ना, अगोदरच सांगितलं तर तो नियोजन फसून जातो. आता हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. शांभवी मावशीच्या तिच्या घरामध्ये पाठीमागणं ओसरीकडनं शिरले. ओसरीकडनं शिरल्यानंतर कृष्णा महादेव बाबा तो ओसरीला झोपलेला होता. उन्हाळ्याचा दिवस होता. ओसरीला तसाच पडलेला होता आणि आतमध्ये घुसला. आतमध्ये घुसल्यानंतर त्या मागच्या सगळ्या कड्या उघडल्या आणि बघितलं शांभवी मावशीचं दह्याचं लोण्याचं 2 मडकं, साईचं मडकं दुसऱ्या याच्यावरती होतं, तुपाचं मडकं तिसऱ्या याच्यावरती होतं आणि अखंड भरलेलं होतं. मग आता हे मडकं तसं फोडता येणार नाही, यांना तर खायला द्यायला पाहिजे. यांना खायला, त्यांना जवळ इकडे या, इकडे या. कोणाने सांगितलं आता काय तुम्ही गोल गोल व्हा आणि त्यांच्या खांद्यावर देव हलकाच झाले आणि हलकाच झाल्यामुळे बघितल्यानंतर पहिला दह्याचा मडका खाली दिला. देवाने खाली बोट लावला ना दिला खाली. हा मजबूत बोलतो मनसोक्त खाल्ला. पुन्हा साईचं मडकं भरलं होतं. साई ज्या अख्ख्या मडक्या साईच होती ते बी मडकं दिलं. तेही पप्या कंपनी सगळ्यांना खायला दिलं आणि खायला दिल्यानंतर शांभवी मावशी तिची भाऊबहीण सोड ती टाराटूर झोपलेली होती. जोरात करत होती, टाराटूर झोपत होती. मग काय केलं, ती बोललेली होती ना जांभूळवनातून जाताना उतारावरती तुला मी मार देईन बोलतो. अरे तिकडे कंसाची माणसं चालले ना, आपसामध्ये मार देतो. तुम्हाला नीट बोलता येत नाही का? नाही दिसशील तर नको देऊ, पण बोलता नाहीत का? मग तिला काय केलं, हळूच साय होती ना त्याचा ओठावरती ओठ फिरवला. दुसरा तिचे दोन्ही हात नाखून टाकत ठेवले. हलवार हाताने, देवाचा हात होता तो, हलवार हाताने ते हात दाखवलं. दोन्ही मडकं, एक या बाजूला मडका, एक त्या बाजूला मडका, असं भरून जे रिकामे होते ते रिकामेच ठेवले. ठेवल्यानंतर हळूच पाठीमागच्या दरवाजाने, कृष्ण होता ते समोरच्या दरवाजाने आलं होतं. दरवाजा पुरुषे खालेला कड्या नसाचा काथ्याने सुकलीने बांधलेल्या तसाच लोटून गेला. महादेव बाबा जे झोपलेले होते तेही तसेच. भागोबेन आणि शांभवी मावशी ती टाराटूर झोपलेली होती आणि ते पेन्याला सांगितलं, पेन्या तर काय तुला बऱ्याच पक्ष्यांचा आवाज करता येत, मग उभे खूप कोकणा हरवल्याचा म्हणतो नाद कर. आणि त्याने हळू वा वा शांभवी मावशी बोलते, हे मेल्या मुर्द्या मला काय ओरडून सांगतो, माझ्या सुनेच्या कानात जाणे ओरड तिथे म्हणतो. कोंबडा हरवल्याचा वाद झाला त्याला ना खरोखर होता. आणि ती आली, उतली पेटवली. उतली पेटवल्यानंतर तरत तरत येते, फक्त शिंक्यावर बघितलं काय दिसत नाही, मडकी हल्लेली आहे आणि बघा ना पुराव्या सकट आहे. आणि घे तिला मारायची सुरुवात केली. म्हणतो भगिनी वर्गाच्या हाताचा मार कमी लागतो, पुरुषाचा मार खाल्लेला नाही. आणि खूप मारायला लागले. खूप मारायला लागल्यानंतर भगवान परमात्म्याला राहायला नाही. मधीच भगवान श्रीकृष्ण, हे भागुबेन, हे शांभवी मावशी, ते दही आणि सायची ती आम्हीच खाल्लेली आहे. आडमुठ्या मावशी तिला मारू नको, देवाला राहावलं नाही. जागे झाले, बघतो तर कोणाचा आवाज रे, तो नक्की बोला नंद बाबाच्या पोराचा आहे. थांब, सकाळ उद्या उजाडता ती शांभवी मावशी भागोबेन दोघी जणी तर 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 करीत नंद बाबाच्या वाड्यावर गेले आणि तिथे यशोदा मैया होती. का तुझा काना
शिंक्यावरचा दही आणि सायचा मडका अख्खा खाल्ला. बोलतो याने मधीत उठूनच्या डोळं चोलीत चोलीत आला आणि मग सांगितलं, बघ माझा पाप्या आता उठले. बोलतो तुझ्या घरी आलाच कधी? पुन्हा आला तर लक्षात ठेव. बोलत तंगडा मोडीन. बोलत दोन्ही म्हाताऱ्या गप. पेंड्याकडे तशीच गेली. पेंड्याकडे तशीच गेल्यानंतर तोही पाप्या तसा नुकताच उठलेला होता आणि उठल्यानंतर आळस देत देत आला, माझा पोरगा आता उठले आणि तुम्ही असा आळ घेता, हे बरोबर नाही. तीही बोलले बघ इथून पुढे कधी आल्या दोघे तावा तावाने आल्या बोलत त्यांची बी चुकी नाही यांची बी चुकी नाही. मग खोटं कोणाचं आहे? विठाला ज्याच्याकडे 9 लाख गायी आहे तो कसा चोरेल रे? त्याने चित्त चोरले. परमात्म्याने चित्त आणि आपलं सुद्धा चित्त चोरायला पाहिजे. चित्त चोरला ना आणि बाबूबेन दोघे जण आल्या. अरे काय बोलतो कृष्णा, तू खाऊन तर खाऊन मार बी दिला आम्हाला. पण तिच्या समोर हात जोडले, मावशी माफ करा. आपला गोकुळामधले माणसं दष्टपुष्ट व्हायला पाहिजे, ताकदवान व्हायला पाहिजे. तसं आपले जेवढे बी वारीला येतात एक बी बिगर नामाचा जाता कामा. वरती लई मारतील, वरती लय मारतील रे असून तेवढं लागत. पुढचं बोल ना. कुठला बाबा बोलतो का अख्ख्या जिंदगीत? कुठला महाराज? ज्ञान देव म्हणे नाम ये पुढं काय दिले? हो सर्वत्र पहिलं बी ऑटोमॅटिक थांबतात. त्याने शेप गरम असं तरी नाही जात. घराला मला ताण लागले, आम्हाला पेंडा टाक. घराले जवळ तशी गप्पा सर्वत्र दुर्लभ विरला जाणे आणि ती दुर्लभ ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होईल. फक्त समजू दे, कळू दे बस. आणि नसल समजत तर मग काही ना फेराच वारी नाही, फेरा फेरा. पण तुमची खरी वारी घडते, तुमची वारी खरी करते. आणि पुढचं आहे ना बाबा, पुढचा प्रबोध आहे. काय मागड आहे ते कीर्तनात प्रबोध आहे ना. रोज म्हणतो भोजन मागती तुप पावशेर पडीला विसर. बाबाने मला विचारलं, बाबा प्रबोध झालेत? हो बोलतो झाले. मीच केले, कामच मिटला. लग्न झाले का? हो तुमच्याच काकाची मुलगी केली. प्रश्नच भेटला. पुढचं काही विचारणं, पुढचं विचारणच नाही. तसं आमचे यशवंत शेठ कराले बिचारे सगळं काम दाम सगळं टाकून त्या नुसतं काम दाम नाही, गाडी ड्रायव्हर पेट्रोल सगळं खर्च करून नुसतं नाही, रस्त्याला कुठे बी थांबवलं तरी पहिले खर्चाला 10
राबवत असतात आणि जे पाहिजे ते देत असतात. त्याच्यामुळे आणखीन वाढतात. अरे आणखीन संपत्तीत विजय संपत्ती होते. आपण त्याला कसर करतो, हे करतो. आमची गावाली कोणी येत नाही, तो एकट्याच असतो बुवा. म्हणजे देणारा म्हणून हाता आकडतं. कशाला रे? अरे तू नको रे, देऊ परमात्मा आहे ना, तो परमात्मा आहे ना. तू न दिला तर दुसरा तयारच आहे, तयार आहे. आणि आता माघार घ्यायची ना, जोपर्यंत जीवात जीव आहे, जीवात जीव आहे तोपर्यंत त्याची इच्छा तो पण करतच जायचा. आणि केलेले हो तरी आधी केलीची पाहिजे. आणि याच्या पुढे ही जागा तुमचीच होईल, काळजी करायचं. कारण ही जागा तुमचीच होईल. त्या फक्त विकल्पदाराचा नाही. पहिली व्यवस्था संडाची होऊ द्यायची. आपल्या लेखी पाली उघड्यावरती संडासला बसता कामा नाही. विठाल विठाल त्याच्याकरता तुम्ही करताना बघा ना, आमच्या भागवत ताई, दोन्ही तिन्ही ताई, मुले सुना सगळं पोरगा सुद्धा काल फळापासून भाजीपाला आणतात, सेवा करतात. सेवा म्हणजे महासेवा करतात. आमच्या तिकडे मुंबईला एकदा दिला ना वस्तू, हलका उघडता अर्धा कापता खाता तुझा तू बघून घे. आता ते सेवाही करायला येते, मेहनती करतात. त्याच्यामुळं जो देवा करता सेवा करताना त्याला प्रपंचात काम करावं कमी लागतं. आता आपण टाळ्यात वाजवतो ना, काय आपण टाळ्यात वाजवतो, ऐकायला नाही काय. पण त्याचं काम सेवा करण्याचं आहे. आणि ती सेवा परमात्म्यापर्यंत. आमचे दादा वारलेले आहेत, भागवत दादा, खरोखरच त्यांच्या खात्यावर हे पुण्य जमा व्हायला पाहिजे. वैकुंठवासी भवानी विठ्ठल भागवत त्यांच्या खात्यावर हे पुण्य, अन्नदान, वस्त्रदान, धनदान त्यांच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे. आणि आपणही विनंती करायची, प्रभू त्यांना गती चांगली देऊ. आणि जेवढी त्यांचं अन्नदान घडेल तेवढे त्यांना पुण्य मिळतच असेल. तिसऱ्या चरणात काय म्हणतात?
हे बघ आम्हाला झगडा करायचा नाही, दुसरा तुला नाही करायचं, मला करायचं आहे ना उलट. तुला झगडा नाही करायचं, मला करायचं आहे ना. आता एरवी ये वाढवत जायचं चाली. आज सगळी वस्त्र संपली, मग आता अशोकवाना शिकाबाईचं आहे बोलत लगेच मारुती शेपटी आकडली मग त्याला तसा जायचं आहे ना. आता कैची जाऊ घरा नवी परा लौकिक बारकी अशी सांगता गोष्टी घरचे कुठे खातील. अरे एक काम करायला म्हणजे आपण तर निवांत राहायला निवांत राहू.
चांगलं बोललो तुझं नाव नाही माहिती होतं गप्प बसावं लागतं नाव माहिती पण आठवत नव्हतं तुमचं हा पतंगराव कोणते बाबा अशोक महाराज चौधरी. मग त्याची गोड माणसं सगळी तुम्ही सगळीच गोड आहे तो आणि किती जण नाव घेतले ते माहिती त्या लोक आमचं ओम खूप चालू आहे कुठचं कोण करी नुसत्या बोलत बनवून चालत नाही चपात्या लाटायला बी पाहिजे चपात्या लाटल्यानंतर त्यांना तव्यावर टाकायला पाहिजे तव्यावर टाकणं म्हणजे शेकायला पाहिजे शेकायला पाहिजे म्हणजे प्रबोध व्हायला पाहिजे आणि प्रबोध कोणी बोलतो का तुम्हाला आता पण सिद्धीगत कुठला बाबा प्रबोध व्हायला पाहिजे कारण माहिती पाहिजे तुका म्हणे निवांत राही निवांत राहायचं चेहरा बघितल्यानंतर माणसाला वाटलं हे जरा परमार्थ पचवलेला आहे कळलेला नाही पचवलेला आहे आणि त्या पचवल्याची वाणी पवित्र तो सगळ्याच्या वारीला आलात ना तुमचा सगळ्यांचा देह पवित्र झाला वाणी पुण्यवंत झाली पण ना मला कीर्तन करतात नसू दे पण विठ्ठल विठ्ठल तर म्हणतो हो ना ज्ञानोबा तुकाराम म्हणतो नव्या नवे निवृत्ती दादा तर आपण म्हणतो म्हणून तुमची वाणी सुद्धा परम पवित्र झालेली आहे आणि पांडे महाराज ज्याने अन्नदान दिले ना त्याला दम नाही लागला खर्च बी करायचा घरादाराचा सगळंच यायचं पुढच्यावरती कुठवणा करायचा नाही घरा तुम्हाला काही खुशीने द्यायचं ते देतात ते द्या पण तुम्ही एक काम करायला नाही आलं तरी जमतं का माझं बोलणं म्हणजे ते आपलं आपण बनवतो असं कसं बोलावं ना कारण मग तसं केलं तर पुढच्याला दम लागतं हे आता त्यांच्या मुलं अमेरिकेत आहे दुसरी माणसं काम करायला असतात त्यांना जर आपण इथे काम खुशीने करू दे ना कोणी 3 दिवस करायला होते पण त्यांचं लाजायचं नाही तुम्ही हे काम करा म्हणून स्वतःवर आले वा टाळे आता बरोबर बोललो स्वतःहून आल्यात ना स्वतःहून आल्यात पण त्यांची सेवा आहे हिंदीचा बनवून एका बाई 2 बाया होत्या एकीकडे साडी मागायला गेले तिने मोठी साडी दिली आणि ती भारी साडी पिल्यानंतर मला कुठं चालले लग्नात साडी नेसून गेल्यानंतर ती कुठं मी पटकन बसायची एवढी माझी भारी साडी कुठं मी बसल मग त्याच्यापेक्षा तिने काय केलं ते चटई टाकायची ते बसायला गेली ते पटकन चटई टाकायची पुन्हा उठायचे पुन्हा दुसरे कुठे गेले ते चटई टाकायची बसायला इसराचं म्हणतो का कसलं काय ना कसलं काय माझी साडी नेसली ना घाण होऊ नये म्हणून मी बसायला आम्ही दिलेला पदार्थ नीट बनवावा दिलेला पदार्थ नीट बनवावा नीट व्हावा नीट लोकांच्या मुखामध्ये यावा म्हणून तो स्वयंची कष्टाला तोची मला विठाला छान बहुत अच्छा मी कधीच कौतुक केलं मूर्ती लहानपण कीर्तिमान क्या बात है बंधू भाऊ का सखा भाऊ कधीच सोडत नाही भजन
पडल्यानंतर आता याला कोणी काढायचा. आपल्याकडे एक माणूस आहे बोलता दष्टपुष्ट, ते तिघ जण भाऊ होते. मग हा बोलतो जाईल, मग एक काम करायचा, त्याला वाघाला पिंजऱ्यात बसवला का आम्ही तुला वर खेचू, अख्खा गाव खेचायला, काही घाबरू नको बोलतो. पण माझे सखे भाऊ दोघ जण ठेवा तिथे, सख्खे भाऊ दोघे जण नग ते काय ते लुकडे नाही. मग सख्खे भाऊ ते ठेवल्यानंतर त्या वाघाने काय केलं माहितीये का, टरकाली फोडल्यानंतर त्याला पिंजरात घालायला त्याने वर छेप घेणार, तो अख्खा गाव बाजूला पळाला. पण याचे सख्खे दोन्ही भाऊ होते, हात तुटतील पण हात ते सोडणार नाही. तसा सख्खा भाऊ असल्यामुळे सख्या कार्याला आले आणि आज त्यांचं कार्य भगवंतानी पूर्ण केलेलं आहे. विठ्ठल करणार भरपूर येतील, पण खांदा द्यायला आपलेच गावले असतील. म्हणून सख्या माणसाला कधी दूर करायचं नाही. आताच्या वेळेला एखाद्याला कामधंदा असल्यामुळं नाही आलं तरी त्यांच्यावर राहवायचं. 22 वर्ष केले, सगळे कळा सुटून एवढे चालवले, खाऊ नाही ते जावे त्याच्या वावच्या. आता आम्ही आता 1, 2, 3 धाबर जायचं, धाबर जायचं. हो ना, आता ते आल्याच सगळं लावा जामा सगळं सकट घेऊन ते खाऊ नये. भगवान परमात्मा त्यांच्या कार्याला यश देवो. जरा निवांत व्हायचं. निवांत कधी होता, ज्या त्याची सगळ्या गोष्टीची पूर्तता होती, पण परमार्थामध्ये होऊन जात असते, प्रपंचात कधी होत नाही. या तुकाराम महाराजांच्या कवळणीने सांगितले, तुका म्हणे निवांत निवांत राहायचं. भगवंताचा जप घेतला तर त्या जपावरती स्थिर आरूढ राहायचं. मी आई बोलायची गरजच नाही, चेहराच बोलला पाहिजे, वाणीच बोललं पाहिजे, स्पर्शच बोलला पाहिजे. आणि तो स्पर्श वाणी चेहरा बोलल्यानंतर करून शकतो. आमच्या गायनाचार्य दादांच्या ताई सुद्धा आलेल्या, सत्यवान महाराज यांच्या ताई नामदार आहेत, म्हणजे त्यांच्या जोडीला सुद्धा हे बी आज ना उद्या होती. राजाचा पोरगा असला काय नाही, युनोचा अध्यक्ष असला काय, मरणार नाही हे काही शंका आहे का? नाही. 5, 50, 100 वर्षांनी मरणारच. तसे म्हणा आसनामध्ये होणार नाही ना, तर तुळशीचा पाला घालणार होता. तुळशीचा पाला तसा भगवान परमात्मा तुमच्या आपल्यावर अखंड कोटकोट कल्याण करो आणि ही वारी अखंड चालू ठेव. आवडते महाराज, बाबांची साथ सोडायची नाही. साथ सोडली गेला का मग? कारण द्राक्षाचे आहे, द्राक्ष जे घड्याला आहे तोपर्यंत त्याची किंमत वाढते. आणि शुद्ध झालं हे कसं आहे, आता त्यांचीच गडी ते साथ सोडली त्याची किंमत कमी होते. तशा आपली किंमत वाढवून घ्यायची असेल तर घड्याला सोडायचं नाही, घट्ट धरायचं. काही चोऱ्या करत नाही मयुरानंद महाराज. यांना काय
नाव सांगतो मोठा मयुरानंद तसं काही नाही काय तुमच्याच गावचं आहे ना तुमच्याच लेकरू आहे ते आणि त्यांनी हे बाकीचा कुठला आला लांबचा त्याला बाबा 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 करतो आणि आपला आला तर लोक काम न करीत किडी कुठते खरं झाला बुवा कधी झाला बाबा असा डोक्यात हिल बसून घ्यायचं नाही. आता येतात ना आरोपी नंबर 255 260 आमच्या तिकडे अमुक अमुक मंदिरात एकाने निरखून बघितला जेलमध्ये होता 260 नंबरचा जेलर बोलतो ना तू इथं कधी तेरी बी चूक नाही मेरी बी चूक इकडे बाबा बनले तो आपला तसा माणूस नाही ना खून केलेला आहे काय नाही चोऱ्या केलेल्या आहेत काय नाही कोणाला लुबाडतात का तर काय नको मदत करायला विठ्ठल तुका म्हणे निवांत राही तुकाराम महाराज सांगतात निवांत राहायचा पाहिले पायी जे भगवंताचं चम मिळालेलं आहे. आता तुम्ही आपण कुठे आलो आपल्याच गावच्या आपल्याच लेकराच्या दिंडीमध्ये आलो आणि तो आपल्याला त्याचा स्वाभिमान असावा. ज्ञानोबरायांना स्वाभिमान 700 वर्षापूर्वी होता. काय होता ही मराठींच्या नगरी ब्रह्मविद्येचा घेणे देणे सुख जीवली या काळामध्ये स्वाभिमान होता. नवे नवे माझं मराठीची बोल कौतुके अमृताती पैजा जिंके ऐशी अक्षर रसिके मेलवीन मी आणि मराठी भाषे विशेष आपल्या मराठी माणसाने मराठी भाषिकांनी अथवा मराठी व्यक्तीने भगवंताचं नाम जप केला तर ते काही वेगळं वाटून घ्यायचं नाही. ज्ञानेश्वर वेगळ ज्ञानेश्वर बोललेलं लेकराला समस्याला भूक लागले का संडास गेले त्याचा पोट दुखतो का ताप आले आई ओरिजिनल असेल तर ओळखत डुप्लिकेट असेल तर ओळखणार नाही. म्हणून त्याचे जास्त हाल होऊ द्यायचं नाही. तुम्ही सगळ्यांनी टेकू लावायचं भले नाही आपल्या एका काठीने गोवर्धन उचलता येणार पण त्यांना सहारा तरी करायचा. भगवान करो त्यांना शेवटची घ्या पैरवी कंठी धरेला कृष्ण
रे